अंतिम स्पर्धा. रमेश राईट अमोर द विकेट. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, अंधाधुंद बॅट चालवली होती तिथे, अगदी तलवारीप्रमाणे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते डॉट. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 14. नवनाथ खेळतोय एका धावेवर. सदामाळी एक षटकर चौकाराच्या मदतीने खेळतोय 12 धावांवर. मिस टाइम फटका बिहाइंड द विकेट. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. पण पाहतो आपण सुरेश पाटील दुसऱ्या षटकामध्ये रमेशने धावांना अंकुश लावलेलं आहे, लगाम लावलेलं आहे धावसंख्येला. चांगली कंट्रोल बॉलिंग त्याच्या मार्फत बघायला मिळते आतापर्यंत. तरी पहिल्या षटकाच्या मानाने रमेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे. चेंडू पाहतोय, पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय, झेल सोडलेला आहे. चांगदेव याच्याकडून मिस्टेक झाली. संधी होती गडी बाद करण्याची, पण कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालेलं आहे. फक्त एकच धाव पूर्ण करताना नवनाथ सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 16 धावा. बिनबाद 16, नन फॉर 16. बिना कोई विकेट खोए 16 रन. रमेश थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना, कारण डावी उजवी जोडी खेळपट्टीवर आहे, त्यामुळे बदल केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो डॉट. पण कमालीचं नियंत्रण निश्चितच बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. आपण जर रमेशचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी, अचूकता आणि भेदकता गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. कमालीचं नियंत्रण. चेंडू जातो डॉट. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजाला अगदी रीड करून गोलंदाजी टाकली जात आहे. वीक पॉइंट, वीक झोन ओळखून गोलंदाजी करताना गोलंदाज रमेश. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 16 या आकड्यावर अजून धावसंख्या थांबलेली आहे. 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा धावपलकावर 8.00 सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. येणारे अजून 2 षटके आणि 2 षटकांमध्ये काय घडामोडी होतील याचं धावतो वर्णन आपण ऐकूया. अलिमगडचा एक बुलंद आवाज सुरेश पाटील यांना. धन्यवाद. आणि आपण सर्वांनी आता पाहिलं की पहिल्या षटकांत 12 धावा कुठल्या होत्या भाटाळे या संघाने, परंतु नंतर आलेला रमेश ह्या गोलंदाजानं अतिशय जकडून ठेवलं. दोन्ही फलंदाजांना कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा वाव दिला नाही आणि पहिल्या षटकामध्ये जी लूट झाली होती त्याला कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सफलता मिळवली रमेश याच्या गोलंदाजीने. अतिशय सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर. म्हणजे पहिल्या षटकांत 12 आणि नंतर दुसऱ्या षटकांत 16, म्हणजे केवळ 4 धावा दिल्या. अशी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा त्यांचा कसब त्यांनी इथे पणाला लावून फलंदाजांना जखडून ठेवलेला आहे. आणि पुढचे षटक घेऊन येत आहे नवीन गोलंदाज अमित. श्री कानाई पाये. तिसरं षटक ऑफ साइडच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेने मारलेला षटका आणि 4 धावा. अतिशय सुंदर फटका. आणि आपण गोलंदाजी बघत असाल तर एक वेगळ्या पद्धतीची शैली त्यांची गोलंदाजी करतानाची. आणि या 4 धावांबरोबर संघ जातोय तो 20 ह्या धावसंख्येवर. बिनबाद 20 अशी धावसंख्या भाटाळे ह्या संघाची. ह्याच्या आधी जो सामना झाला गावदेवी दिवे आणि बादशाह 11 पिंपळघर, यामध्ये पिंपळघर हा संघ विजयी झाला. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आणि आपला संघाला विजय मिळवून दिला. पुढचा चेंडू आता मात्र हलकेच कट लागून मागे गेलेला चेंडू. दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहे. नवनाथ यांच्या बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आणि धावसंख्या होत आहे 21. बिनबाद 21. आणि आता पुन्हा स्ट्राइक वर आहेत सदामाई, अतिशय उत्कृष्ट फलंदाज. आतापर्यंतच्या धावांमध्ये मोठा वाटा किंवा योगदान ज्यांचं आहे ते सदामाई. वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळत आहेत ते.
आता मात्र अतिशय सुंदर चेंडू, अगदी बॅटच्या खाली राहिला, काही अंदाज घेता आला नाही सदामय यांना आणि चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू आणि जोरदार अपील होता, परंतु लेग बाईस. म्हणजे पायाला लागून चेंडू गेला, त्याच्याने धावून बॅटला नाही लागला. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. आता मात्र पूल केलेला चेंडू, एक धाव मिळालेले, सुंदर क्षेत्ररक्षण आणि केवळ एकच धाव. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तिथं. श्री कान्हाई पाये ह्या संघाकडून. शेवटचा चेंडू, धावसंख्या 23 आणि ह्या शेवटच्या चेंडूवर अगदी प्रहार करण्याचा प्रयत्न सदामाई यांचा. जमिनी लगत मारलेला फटका, एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दरम्यान थ्रो, परंतु खराब एक आणि 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांबरोबर संघ जातोय तो 25 वर, बिनबाद 25 आणि तिसरं षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकांती बिनबाद 25 अशी धावसंख्या भाटाळे या संघाची. पाहूया उर्वरित 6 चेंडू मध्ये आपल्या ह्या 25 धावांमध्ये आणखी किती धावा जोडतायत. आतापर्यंत विशेष म्हणजे भाटाळे या संघाचा एक सुद्धा गडी बाद झालेला नाही. यानंतरची मॅच आहे सुजाता पिंपळास आणि नटराज खारबाव. ह्या सामन्यानंतर जो सामना होणार आहे तो सुजाता पिंपळास आणि नटराज खारबाव या 2 संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आणि आपले खेळाडू सज्ज ठेवायचे आहेत. दरम्यान इथे चालू असलेला सामना श्री कान्हाई पाये आणि भाटाळे या 2 संघांमध्ये जो सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करताना भाटाळे या संघाने 3 षटकांती 25 धावा पटकावलेल्या आहेत. एक सुद्धा गडी बाद झालेला नाही त्यांचा. आणि आता शेवटचं षटक घेऊन येत आहेत नवीन गोलंदाज शिवाजी. पाहूया शिवाजी आपल्या वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. या षटकामध्ये ते भाटाळे या संघाला कशा प्रकारे रोखतात किंवा त्याच्या विरोधी आपण बघूया की नवनाथ आणि सदामाई हे दोघं जण आपल्या संघासाठी किती धावा उभारतायत. शिवाजी आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र जोरात हुक करण्याचा प्रयत्न केलेला, एस्टनच्या मागे गेलेला चेंडू, दरम्यान क्षेत्ररक्षण धावत आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. दोन धावांबरोबर संघ जातो 27 ह्या धावसंख्येवर. पुन्हा एकदा धावांच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण करून दुसरी धाव पूर्ण केली. दोन धावा 29 बिनबाद 29 अशी धावसंख्या. शेवटच्या षटकातील हॅलो. आता मात्र अगदी चेंडूच्या गतीमध्ये हॅलो 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 अगदी गतीमध्ये परिवर्तन, वेग कमी जास्त करण्यात यश, चेंडूला खाली ठेवण्यामध्ये यशस्वी आणि बॅट्समन चकला जातोय. तिथे कुठली धाव नाही. बिनबाद 29. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार नवनाथ. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर. एकोणतीस
बिनबाद 29 2 वेळा चकवलेला आहे शिवाजी यांनी. आता मात्र हवेत खेळलेला चेंडू दरम्यान क्षेत्ररक्षण चेंडू खाली येत आहे आणि पुन्हा एकदा झेल सुटतो. इथे नवनाथ यांना पुन्हा एकदा जीवनदान मिळालेलं आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव मात्र 2 धावांवर समाधान आणि या 2 धावांबरोबर संघ जातो तो 31 बिनबाद 31. आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक बिनबाद 31 अशी धावसंख्या भाटाळे या संघाची. आणि पुन्हा एकदा नवनाथ स्ट्राइक वर तयार शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी. पुन्हा सुंदर चेंडू अगदी ऑफ स्टंप कव्हर घेऊन लेग साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता नवनाथ यांचा, परंतु शिवाजी अतिशय चतुर गोलंदाज त्यांनी मात्र कुठल्या प्रकारची जागा दिली नाही त्यांना मोठा फटका खेळण्याचे. आणि धाव संख्या होत आहे बिनबाद 32. 33 धावांचं आव्हान. मला वाटतं याच्या आधी जो सामना झाला त्या याच्यामध्ये सुद्धा 33 धावांचंच आव्हान होतं समोरच्या संघाला, परंतु ते यशस्वीरित्या डिफेन्स केलं पिंपळघर या संघानं. आणि आता पाहूया श्री कानाई आणि आमचे मित्र ॲडव्होकेट संजय पाटील हे आमच्या स्पर्धेला येऊन मोलाचा वेळ देऊन आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. टॉस नाणेफेक केली जाईल. हॅलो हॅलो टॉस केला जाईल या 2 संघांमध्ये. हॅलो हॅलो अष्टपैलू खेळाडू प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे. संजय बॉल कुठे ठेवू? दुसरा बॉक्स इथे नाहीये. दरम्यान श्री कान्हाई पाये आणि भाटाळे या संघांमध्ये जो सामना चालू आहे या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना भाटाळे या संघाने 32 धावा फटकावलेल्या 33 धावांचं आव्हान श्री कान्हाई पाये या संघासमोर ठेवलेलं आहे. दरम्यान आता जो नाणेफेक झालेली आहे सुजाता पिंपास या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. भाटाळे या संघाने आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे. आणि श्री कान्हाई पाये आपले सलामीचे फलंदाज लगेचच मैदानात उतरवायचे आहेत. लक्षात असू द्या आजचा ह्या स्पर्धेचा आणि ह्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि निश्चितच आपण सर्वजण उत्सुक आहात नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांना संध्याकाळची वेळ व्यवस्थितरित्या त्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मिळावं ह्या हेतूने आजच्या ह्या स्पर्धेसाठी आपण हा बहुमूल्य वेळ वाया न घालवता लवकरात लवकर हे सामने कसे आटोपतील ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. दरम्यान श्री कान्हाई पाये ह्या संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात उतरत आहेत. भरत आणि विश्वनाथ सलामीचे फलंदाज मैदानात उतरलेले आहेत आणि 33 या धावचा पाठलाग कशा प्रकारे करतात
आणि त्याचं डिफेन्स त्या 33 धावांचा कशा प्रकारे रोखतात भाटाळे संघ ह्याचा धावता समालोचन आपल्या समोर घेऊन येत आहेत जयवंत पाटील. धन्यवाद सुरेश पाटील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल होईल. माझे सहकारी समालोचक शशी मात्रे देखील आम्हाला जॉईन होणार आहेत. आपलं हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. लक्ष 33 धावांचं आहे. मी तर म्हणेन एक सन्मानजनक टोटल धावपलकर शशी मात्रे बघायला मिळते. ज्याप्रमाणे फलंदाजी केली सध्या माळी याने बघितलं तर आपण त्याने 15 धावांचं योगदान दिलं. नवनाथने आपल्या संघासाठी 15 धावांचं योगदान दिलं आणि पाहतोय निश्चितच 32 धावा जोडल्या. 33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे श्री कान्हाई माता पाय या संघाची. रनर टीम आहे. अंतिम उपविजयी संघ राहिला होता दमन दौरा 2023 जी नुकतेच यशस्वी स्पर्धा संपन्न झाली. त्यामधील खूप चांगला परफॉर्मन्स केला होता श्री कान्हाई माता पाये या संघाने. हॅलो नाही, अतिशय चांगला खेळ केला या ठिकाणी पाये संघाने. बघितलं आपण 32 धावांवर रोखलं होतं भाटाळे संघाला. 33 धावेचं आव्हान घेऊन सलामी जोडी मैदानात येते भरत आणि विश्वनाथ. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय श्याम. राम येतोय समोर आहे फलंदाज भरत देवळीकर. नाही, अगदी खराब चेंडूची फेकी केली होती. पहिलाच चेंडू अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे इशारा करतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने सुरुवात होते कान्हाई माता पाय संघाची. बघा 33 धावेचं आव्हान आहे. धावा डिफेन्स कराव्या लागतील आणि डिफेन्स जर तुम्हाला करायचं असेल तर मित्रांनो अशा व्हाईट बॉल किंवा अतिरिक्त धावा आहेत त्या रोखाव्या लागतील. फ्लॅटे डिलिव्हरी टाकली होती. इनसाइड या ठिकाणी बघायला मिळते. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे जयवंत पाटील. म्हणजे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. कारण तुम्ही पाया या ठिकाणी फलंदाजीमध्ये थोडंसं कमकुवत ठरलेलं आहात. कारण पहिलेच जोडी 4 षटकं केली. त्याच्यामध्ये सदा आणि नवनीत दोघांनी 32 धावा त्या ठिकाणी वैयक्तिक पार्टनरशिप या ठिकाणी करून पटकावल्या. आता ते डिफेन्स करणं खूप महत्वाचं राहील. राम फ्लायटेड बॉल टाकला होता इथे. पूर्णपणे चुकला फलंदाज. चेंडू मात्र स्टंपवर आदळला आणि ट्रिपल या ठिकाणी उडवला गेलाय. फलंदाज बाद झालाय विश्वनाथ. फसवा चेंडू. बघा असे चेंडू नेहमी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जरी विचार केला जयंत पाटील तर जेव्हा बघा आपण फुलटॉस चेंडू जेव्हा टाकले जातात थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी जरी असली बरेचसे फसले जातात फलंदाज आणि चेंडू सरळ लेस्टनवर आदळतो. आणि तशाच प्रकारचा या ठिकाणी विश्वनाथ हा देखील फसला गेला आणि चेंडू त्याच्या सरळ लेस्टनवर आदळला आणि त्रिफलाचीत बाद झाला. चांगली सफलता राम याला. पहिला चेंडू त्याने वाईट टाकला होता. त्यानंतर एक धाव त्याने खर्च केली होती पण त्यानंतर चेंडूवर मात्र त्याने चकवलं आणि त्रिफलाचीत बाद केलाय. पहिला गडी बाद झालाय. धावा आहेत फलकावर केवळ 2. बघा पहिलं षटक खूप महत्वाचं आहे जयंत पाटील. जर विचार केला पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काही इन्स्ट्रक्शन असतात. 30 यार्ड सर्कलमध्ये सर्व क्षेत्ररक्षकास केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. आणि जर बघितलं आपण एक क्षेत्ररक्षक जो लॉंगनला उभा आहे आणि एक स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये उभे असलेला क्षेत्ररक्षक बघण्यासारखं राहील. नवीन फलंदाज मैदान येतोय नागेश. जा घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा बघितला आपण अगदी ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू होता. ऑफ व्हाईट चेंडू टाकला होता. जागेवरून खेळला होता. एक धाव पूर्ण झालं. क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक धाव पूर्ण केली आहे. एका धाव धावसंख्या बदलवतो. धावत आहेत 3. दुपारचं सत्र पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं या मैदानामध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षक खेळाडू सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी या ठिकाणी खेळून काढला चेंडूला. डिस्क्वेला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण ॲथलेटिक्स क्षेत्ररक्षण झालं होतं पण थोडंसं जम्बलिंग झाली. ताव या ठिकाणी
चेंडू हातातून निसटला, पण नक्की 2 धावा वाचवल्या जयवंत पाटील. जर विचार केला खूप मोठा गॅप आहे आणि खूप मोठं अंतर आहे, ते अंतर त्याने पार केलं होतं, पण संघासाठी 2 धावा त्याने नक्कीच वाचवल्यात. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावत आहेत 5. 1-5. भरतजी देवळीकर, मला अजूनही आठवत आहे डे नाईटची स्पर्धा होती, सुरेश देवळीकर चषक, ज्यांच्या माध्यमातून आयोजित झाला होता. चांगला चेंडू होता, चेंडू पाडल्यानंतर अगदी उजव्या एष्टीकडे वळला होता, पायांची हालचाल देखील बघायला मिळाली होती. काय किपिंग केली होती कीपर. त्या ठिकाणी नवनाथ माळी उपस्थित आहेत. थोडंसं अपील देखील झालं होतं. पंच मात्र स्थिर आहेत. अगदी नजर अचूक आहे पंचांची. पंच म्हटला की मग असं म्हटलं ते पंच म्हटलं की मैदानातील देव ज्यांना म्हटलं तर, आणि जर दशरथ पाटील यांचा विचार केला समालोचक दशरथ पाटील पांढरा हत्ती. मोठा फटका, इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चुकी होणार नाही आणि चुकीला माफी देखील नाही. मित्रांनो, या ठिकाणी खेळी संपूर्ण आहे ते भरत देवळीकर यांची. अतिशय चांगला चेंडू फेकला होता जागे. बघा चेंडू बघितला आपण पडल्यानंतर ऑफ साईडला वळले तर वेलकम. जरीमारी अलिंगर संघाचे जॉन्टी रोड्स, दीप्ती केबल नेटवर्किंगचे प्रोप्रायटर जगदीश पाटील उपस्थित झालेले आहेत. हार्दिक स्वागत आहे. आज मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ समांतर पॉवर प्लेचं षटक काय हाताळलं राम यानं. उत्कृष्ट गोलंदाजी साकारली. धावा खर्च केल्यात केवळ 5. गडी मात्र 2 फलंदाज चांगले फलंदाज बाद केलेत, भरत आणि विश्वनाथ. नागेश स्ट्राईक. आता या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय दिनेश. नागेश आणि दिनेश. भरत देवळीकर, मला अजूनही आठवते मित्रांनो लॉकडाऊनच्या अगोदरची जी स्पर्धा, नाईट स्पर्धा, खूप मोठी स्पर्धा आयोजित केली होती. शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी मला आमंत्रित केलं होतं समालोचनासाठी आणि खरोखर खूप मोठा सन्मान देखील केला होता त्या ठिकाणी. आणि मला अजूनही आठवतं त्या ठिकाणी भावेश पवार याला सर पदवी दिल्यामुळे त्याचा देखील मोठा सत्कार देखील केला होता आणि त्याचा देखील आपण त्या ठिकाणी मुलाखत देखील घेतली होती भावेश पवार याची. अगदी बरोबर 2:30 ते 3 वाजता ती स्पर्धा संपली होती. नवीन गोलंदाज मैदान येतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं किशोर. सातत्य ठेवावं लागेल. समोर आहे फलंदाज नागेश. चांगला चेंडू होता, पहिल्यांदा खाली राहिला होता, अगदी मैदानाला लगत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, पण चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. क्षेत्ररक्षणावर चांगला भर दिला या ठिकाणी भाटाले संघानं. अगदी 4 झालाय कारण धावसंख्या खूप कमी आहे. 33 धावा करायच्या आहेत आणि पहिल्या षटकात केवळ 5 धावा. अजूनही पल्ला खूप लांब आहे. किशोर मात्र चांगली गोलंदाजी साकारतोय. नवीन आलेला फलंदाज दिनेश, डावखुरा फलंदाज आहे. डावखुरी फलंदाजाला खूप मुभा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. बघा डावखुरा आणि उजवा फलंदाज जेव्हा जेव्हा मैदान येत आहेत ना जयवंत पाटील, तेव्हा जे व्ह्यू असतं क्षेत्ररक्षणाचं ते पूर्ण चक्र फिरलं जात आहे. म्हणजे मेन क्षेत्ररक्षक असतात ते डीप पर्यंत, खोल पर्यंत जातात. अदला बदली करावी लागते, थोडासा त्रास होतो, पण त्याचा फायदा फलंदाजांना घ्यावा लागतो. चांगला चेंडू होता, डीप खोलवर टप्प्याचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी केली होती, पण उशिरा या ठिकाणी चेंडू मैदान येतो तोपर्यंत 2 धावा. काय ॲथलेटिक्स प्लेअर, काय या ठिकाणी धावण्याची गती आहे दोन्ही फलंदाजामध्ये. दबाव टाकला, 2 धावा पूर्ण केल्या. या दुहेरी धावसंख्येत बदल होतो. धाव होत आहेत 8 रन ऑन बोर्ड. 2 विकेट डाऊन. किशोर आता मात्र मोठा फटका केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो की बघण्यासारखं राहील. चेंडू हातातून निसटला. जीवनदान दिला आणि 2 धावा देखील खर्च केल्या. बघा जीवनदान दिल्यानंतर काय होतं मित्रांनो, बऱ्याचशा आपण जर रेग्युलर क्रिकेटचा विचार केला, मास्टर क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, एक झेल सुटला की वर्ल्ड कप सुद्धा जाऊ शकतोय. एक झेल सुटला
तर जरीमारी चषक सुद्धा जाऊ शकतोय, काही घडू शकतोय. बघण्यासारखं राहील या नागेश या झेलचा कितपर्यंत फायदा घेतोय. माफ करा दिनेश. चांगला चेंडू होता. एक धाव पूर्ण केली आहे. डीपला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव धोकादायक होऊ शकतोय, पण 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. बघा काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. दोघांचा तालमेल चांगल्या प्रकारे बघायला मिळतोय. सुरेख गोलंद या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळते दोन्ही फलंदाजांची. 2 धावेनी धावसंख्या पुढे सरकते. 12 धाव होत आहेत. पण एक आहे, तुम्ही गोलंदाजी साकारताना अतिरिक्त चेंडू फेकू शकत नाहीये, ते थोडंसं पथ्यावर पडू शकतं. पण किशोर यानं जरी 4 चेंडू टाकले, 4 चेंडू मध्ये जवळजवळ 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत, पण अतिरिक्त चेंडू अजूनही फेकलेला नाहीये. चांगली फलंदाजी करतो दिनेश. अगदी दुहेरी धावावर भर दिलाय. जी लाईफ लाईन आहे एकेरी दुहेरी धाव क्रिकेटची, त्या लाईफ लाईन वर चालतोय. अगदी खराब चेंडू, अगदी खराब चेंडू पडल्यानंतर डाव्याष्टीच्या बाहेर जातो. पंचांगण वाईटचा इशारा येतोय. बघा लेन खूप चुकीची या ठिकाणी. जर तुमच्या चेंडूमध्ये गती असेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला लेन त्याहून अधिक तुमची दिशा चांगली ठेवावी लागेल. खराब चेंडूची मी म्हटलं होतं की व्हाईट चेंडू या ठिकाणी तुम्हाला थोडेसे बदलावे लागतील. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका बघायला मिळतो. 1 धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडूने हुलकावणी दिली. एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय. 4 धावेने चौकार. चौकारांची चेंडू या ठिकाणी धावा मात्र पुढे सरकल्या. धावा होत आहेत 21 रन्स. बघा 33 धावा करायच्या आहेत. 6 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्ले मध्ये आणि ह्यामध्ये मात्र धावा खर्च झाल्यात त्या जवळजवळ 11 धावा खर्च झालेल्या आहेत. 12 धावा झालेल्या आहेत खर्च. व्हाईट 1 धाव, 12 धावा खर्च झालेल्या आहेत. माफ करा. पण कसं असते बघा मित्रांनो, या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. मोठा फटका. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. केवळ बघायची भूमिका. कुठेतरी दूर दूर जातो चेंडू सीमेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. त्यानंतर किशोर मात्र अतिशय महागडा ठरला. फलंदाज कोणताही बाद झाला नसला तरी धावा त्याने खर्च केल्या जवळजवळ 18 धावा. 23 धावा झालेल्या आहेत आणि 2 षटकामध्ये आता फक्त 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. असं वाटलं होतं की किशोर चांगली गोलंदाजी करेल, पण क्षेत्ररक्षणाचा थोडा त्याला साथ मिळाली नाही. त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजांना आणि त्याच्या षटकामध्ये 18 धावा पटकावल्या. चला या पुढच्या सामन्याचा लगेच आपण खेळ चालू करणार आहोत. तिसरा षटक. आता मात्र चमत्कार करावा लागेल आणि मित्रांनो चमत्कार वारंवार घडत नसतात. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. समोर फलंदाज नागेश. दिनेश मात्र काय अफलातून फलंदाजी करतोय. दुहेरी धावेवर भर दिल्यानंतर एक चौकार आणि षटकार ठोकून त्याने आपले इरादे स्पष्ट केल्याने आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवलाय. गोलंदाज शिवाजी. चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू होता. बघा जलदगती चेंडू फेकला होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. बीट झाला होता या ठिकाणी. यष्टिरक्षक सुद्धा थोडस मलिंगा टाइप गोलंदाजी आहे. मलिंगाची आठवण करून देणारा गोलंदाज. पहिला चेंडू निधाव. सुरुवात चांगली आणि ही सुरुवात त्याला कायम ठेवावी लागेल. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. नोमॅसमध्ये चेंडू येतो. एक धाव पूर्ण केली. दुसरी धावेचा प्रयत्न आहे.
आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्या. पण थोडंसं क्षेत्ररक्षक दूरवर होते, त्याचा फायदा घेतला आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या. या 2 धावांनी धावसंख्येत बदल झाला. धावत आहेत 25. चला चला बाला, लवकर निघ, चल बाहेर बाला. हे कोणाचं पोरगा आहे? नक्कीच मास्टर क्रिकेट आहे, त्याच्यामुळे मुलांना घेऊन बरेचसे खेळाडू येत आहेत. घरात सुद्धा मुलं राहिली की मग आईला त्रास देतात, मग ग्राउंडवर का घेऊन जाऊ नये असा देखील माणूस असतो. एकदा चेंडू काय फेकला होता जयवंत पाटील, बघितला आपण, ऑफ व्हाईट ज्याला म्हटलं होतं तशा प्रकारचा हा चेंडू फेकला होता. उजव्या एसटीच्या बाहेर जायचं जागेवरून त्याला वाटलं होतं की कदाचित वाईट असेल, पण इन लेंथ मध्ये चेंडू होता. 9 चेंडू आणि 8 धावींची गरज. आता मात्र हवेत खेळायला चेंडू आणि झेल बाद. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर अशी गोलंदाज, सलामीचे गोलंदाज होते. त्यांची शैली सुद्धा अशाच प्रकारची, अगदी बॅट्समनला चकून जाणारे चेंडू, कधी कधी विकेट मिळेल अशा ओव्हर टाकून जायचे ते, आणि त्यांच्या ह्या शैलीने आज त्यांची आठवण आम्हाला करून दिलेली आहे. आणि आताच इथं व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेले आहे, आमच्या गावचे समाजसेवक श्री संतोष बबन पाटील यांचा मी आमच्या संघाच्या वतीने, मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नक्कीच नक्कीच चंद्रकांत दादांची आठवण करून देणारा. बघा, आम्ही तेव्हा लहान होतो, जरीमरे आलिमघर आणि मंगल सदो अंजूर या 2 संघामध्ये नेहमीच अतितटीचा सामना व्हायचा. अजूनही मला आठवतात ते दिवस. पण मित्रांनो, गेले ते दिवस पण राहिल्या त्या आठवणी. असं म्हटलं तर चांगला चेंडू होता, अगदी ऑन साईडला खेळून काढले क्षेत्ररक्षक, चेंडू खालीपर्यंत पोहोचतो. 1 धाव पूर्ण केली आहे. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावीन धावसंख्या पुढे सरकते. धावत आहेत 26 रन्स. 7 चेंडू आणि 7 धावींची गरज आहे. काय गोलंदाजी केली आहे शिवाजीने. मला वाटतं शिवाजीला थोडं पुढे आणायला पाहिजे होतं, पण इथे जर तरला महत्व नाही मित्रांनो. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे, म्हणून ते क्रिकेट इज अ अनसर्टिनिटी गेम म्हटलं. तर क्रिकेटमध्ये बाकीत किंवा क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारची या ठिकाणी शक्यता आपण वर्तवली जाऊ शकत नाहीये. शिवाजी समोर फलंदाज दिनेश सुरेख. अप्रतिम चेंडू, काय चेंडू फेकला होता, अगदी जलद गतीने चेंडू फेकला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूनी धाव जातोय. बघा, आपण बघूया अनालिसिस कशा प्रकारचे शिवाजीचं. 7 चेंडू फेकले, 6 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाज देखील बाद केलाय. अप्रतिम गोलंदाजी. आपल्या सहकार्याला त्याने 7 धावा ठेवलेल्या आहेत. म्हणजे 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. वेलकम संतोष पाटील, आमचे परम मित्र आहेत, अलिमगार गावचे सुपुत्र, उद्योगपती, समाजसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी जरीमरे आलिमघर संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. 6 चेंडू आणि 7 धावींची गरज. अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये येऊन सामना पोहोचलाय. बघा, किशोरचं थोडंसं महागडे ठरलेलं षटक, शेवटच्या चेंडूवर आलेला हा तो षटकार, सामन्याचं सर्व कलाटणी देणारा हा तो षटकार. बघूया कोण येतो शेवटचं षटक घेऊन. चमत्कार करावा लागेल मित्रांनो, आपल्या बोटांची या ठिकाणी जादू दाखवावी लागेल. पण चमत्कार नेहमी घडत नसतात, आणि जिथे चमत्कार तिथे नमस्कार. आणि आता जर इथे चमत्कार केला तर नक्कीच त्या गोलंदाजाला नमस्कार केला जाईल तो भाटाले संघाकडून. 6 चेंडू आणि 7 धावींची गरज. व्हॉट हॅपन नेक्स्ट, बघूया. प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल. समोर आहे फलंदाज रमेश, नॉन स्ट्राइक एंडवर दिनेश,
गोलंदाज तयार सदा सदा की ज्याने पहिला फलंदाजी केली होती, जबरदस्त फटकेबाजी केली होती. दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, डीपला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली आहे. पॉइंटला अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पॉइंटचं बघा, कव्हर कशी धावते बघा. 5 क्षेत्ररक्षक धावतायत, अगदी 5 क्षेत्र गरज आहे, कारण धावा डिफेन्स करायच्या आहेत 7. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे दशरथ दादा. येस, चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी, त्याच्यामुळे 7 धावा काढणं कंपल्सरी आहे. 5 चेंडू आणि 6 धावींची गरज. बघा हवा पडलेली आहे, रखरखत ऊन आहे आणि मॅच मात्र अतिशय गरम झालेली आहे. 5 चेंडू आणि 6 धावींची गरज. सदा बघा कशा प्रकारे गोलंदाजी, अशी गोलंदाजी आमच्या अर्जुन बुवा टाकतायत, पण ते राऊंड स्टंपला राऊंड गोलंदाजी करतायत. खराब चेंडू टाकला होता, इथे मात्र बघायचं क्षेत्ररक्षक पोहोचतायत की काय, पण दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवतायत चेंडू, अगदी चेंडू मधून निघून जातो. 4 धावांसाठी चौकार. चार चेंडू आणि 2 धावेची